म्हणून हे नाथ, मला या जन्मामध्ये किंवा कोणत्याही पशुपक्षी इत्यादींच्या जन्मामध्ये सुद्धा असे सौभाग्य प्राप्त होवो की मी आपल्या दासांपैकी एखादा दास होऊन आपल्या चरणकमळांची सेवा करावी. हे प्रभो, आजपर्यंत जगात केलेले मोठमोठे यज्ञ आपल्याला तृप्त करू शकले नाहीत. म्हणूनच की काय आपण वासरे आणि बालक होऊन व्रजातील गायी आणि गवळणींचे दूधरूप अमृत मोठ्या आवडीने प्यालात. खरेच त्यांचे केवढे हे भाग्य. अहो, नंद इत्यादी व्रजवासी गोप धन्य होत, केवढे त्यांचे भाग्य. कारण परमानंद स्वरूप सनातन पूर्ण ब्रह्म असे त्यांचे आपण संबंधी आहात. हे अच्युता, या व्रजवासियांच्या भाग्याचा महिमा लांबच राहो. मन इत्यादी 11 इंद्रियांच्या देवतांच्या रूपाने राहणारे महादेवादी आम्हीसुद्धा अतिशय भाग्यवान आहोत. कारण या व्रजवासियांच्या मन इत्यादी इंद्रियांचे पेले करून आम्ही आपल्या चरणकमलांच्या अमृतापेक्षाही गोड, मदिरेपेक्षाही मादक, मधुर अशा मकरंदाचे वारंवार पान करीत आहोत. प्रभो, या व्रजभूमीतील कोणत्याही वनामध्ये आणि विशेष करून गोकुळामध्ये कोणत्याही योनीमध्ये आमचा जन्म होवो, ती आमच्यासाठी मोठी भाग्याचीच गोष्ट ठरेल. कारण इथे जन्म झाल्यावर आपल्या कोणत्या ना कोणत्या तरी भक्ताच्या चरणांची धूळ आमच्यावर पडेलच की, जी वेदसुद्धा अनादी कालापासून आजपर्यंत धुंडीतच आहेत. कारण या व्रजवासियांचे संपूर्ण जीवनच आपण आहात. हे देवा, या व्रजवासियांना त्यांच्या सेवेच्या बदल्यात आपण संपूर्ण फलस्वरूप अशा आपल्यापेक्षा अधिक कोणते फळ कोठून द्याल याचा विचार करून माझे चित्त गोंधळात पडले आहे. आपण त्यांना आपले स्वरूप देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ म्हणाल तर तेही शक्य नाही. कारण आपले स्वरूप तर त्या पूतनेने सुद्धा भक्त असल्याचा केवळ बहाणा करून आपल्या आप्तांसह प्राप्त करून घेतले. आणि येथे तर यांनी आपले घर, धन, स्वजन, प्रिय, शरीर, पुत्र, प्राण, मन इत्यादी सर्व काही आपल्याला समर्पित केले आहे. हे श्रीकृष्णा, जोपर्यंत जीव तुमचा होत नाही तोपर्यंतच रागद्वेषादी चोर राहतात. घर तुरुंग बनते आणि मोह पायातील बेडीप्रमाणे जखडून ठेवतो. हे प्रभो, आपण प्रपंचरहित असूनसुद्धा शरणागत भक्तांना आनंद देण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेऊन प्रपंचाला अनुसरून वागत असता. हे प्रभो, फार काय सांगावे. जे लोक आपला महिमा जाणणारे असतील ते खुशाल जाणोत. माझे मन, वाणी आणि शरीर तर आपला महिमा जाणण्यास सर्वथैव असमर्थ आहे. हे श्रीकृष्णा, आपण सर्वांचे साक्षी आहात. आपण सर्व काही जाणताच. आपणच सर्व जगाचे स्वामी आहात. हे संपूर्ण विश्व आपल्यामध्येच राहिलेले आहे. आता मला अनुमती द्यावी. हे भगवान श्रीकृष्णा, आपण यदुवंशरूपी कमळाला विकसित करणारे सूर्य आहात. तसेच पृथ्वी, देव, ब्राह्मण आणि पशुरूप समुद्राची अभिवृद्धी करणारे चंद्र आहात. आपण पाखंडी लोकांचा धर्मरूप अंधकार नष्ट करणारे आहात. पृथ्वीवर राहणाऱ्या राक्षसांना नष्ट करणारे आपण सूर्यादिकांनासुद्धा पूजनीय आहात. भगवन, माझे कल्पांतापर्यंत आपल्याला नमस्कार असोत. श्री शुक म्हणतात, जगनिर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली. यानंतर 3 वेळा प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांना प्रणाम केला आणि नंतर ते आपल्या इष्टस्थानी गेले. भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांचा निरोप दिला आणि पूर्वीच्या जागी असलेल्या वासरांना घेऊन ते जिथे त्यांनी आपल्या मित्रांना सोडले होते त्या आपल्या वाळवंटात आले. परीक्षिता, आपले जीवनात सर्वस्व असणाऱ्या श्रीकृष्णांच्या वियोगामध्ये जरी 1 वर्ष निघून गेले होते तरीसुद्धा त्या मुलांना ती वेळ अर्ध्या क्षणासारखीच वाटली. कारण ते भगवंतांच्या मायेने मोहित झाले होते ना. जगातील सर्व जीव त्याच मायेने मोहित झाल्यामुळेच वारंवार आपल्याच आत्म्याला विसरतात. मायेने चित्त मोहित झालेले जीव येथे काय काय म्हणून विसरत नाहीत बरे. श्रीकृष्णांना पाहताच अतिशय उतावळेपणाने ते मित्र म्हणाले, बंधो ये, तुझे स्वागत असो. आम्ही तुझ्याशिवाय एक घाससुद्धा खाल्ला नाही. आता आनंदाने जेवूया. तेव्हा हसत हसत भगवंतांनी त्या मुलांबरोबर जेवण केले आणि त्यांना अजगराचे कातडे दाखवून ते वनातून व्रजाकडे परत आले. श्रीकृष्णांच्या मस्तकावर मोरपिसांचा मुकुट असून गळ्यात फुलांच्या माळा होत्या.
रंगीत धातूंनी शरीरावर चित्रे काढली होती. ते उच्च स्वराने बासरी, पाने आणि शिंगे वाजवत आनंदोत्सव साजरा करीत होते. गोपाळ त्यांच्या पाठोपाठ चालत त्यांची लोकपावन कीर्ती गात होते. मधून मधून वासरांना हाकारीत त्यांनी व्रजात प्रवेश केला. त्यांना पाहताच गोपींच्या डोळ्यात आनंद मावेना. त्याच दिवशी मुलांनी व्रजामध्ये जाऊन सांगितले की आज या यशोदानंदनंदनाने भयंकर मोठा अजगर मारून त्याच्या तावडीतून आम्हाला सोडवले. परीक्षित म्हणाला, ब्रह्मन, श्रीकृष्ण स्वतःचा पुत्र नसून इतर गोपगोपींचे त्याच्यावर इतके प्रेम कसे होते? इतके प्रेम तर त्यांचे स्वतःच्या मुलांवरही नव्हते. याचे कारण काय ते सांगावे. श्री शुक म्हणतात, राजन, जगातील सर्व प्राणी आपल्या आत्म्यावरच सर्वाधिक प्रेम करतात. पुत्र, धन इत्यादींवर जे प्रेम असते ते त्या वस्तू आत्म्याला प्रिय वाटतात म्हणून. हे राजेंद्रा, म्हणूनच सर्व प्राण्यांचे आपल्या आत्म्यावर जितके प्रेम असते तितके आपले म्हटल्या जाणाऱ्या पुत्र, धन, घर इत्यादींवरही असत नाही. हे नृपश्रेष्ठा, जे लोक देहालाच आत्मा मानतात ते सुद्धा आपल्या शरीरावर जेवढे प्रेम करतात तेवढे शरीराशी संबंधित असणाऱ्यांवर करीत नाहीत. जेव्हा विचारांती असे समजते की हे शरीर म्हणजे मी नाही, हे शरीर माझे आहे, तेव्हा या शरीरावर सुद्धा आत्म्या इतके प्रेम राहत नाही. म्हणूनच तर देह आसन्न मरण झाल्यावर सुद्धा जगण्याची आशा प्रबळ असतेच. तात्पर्य, देह जाणार हे निश्चित झाल्यावरही तो राहावा असे वाटते ते आत्म्यासाठीच. यावरून हे सिद्ध होते की सर्व प्राणी आपल्या आत्म्यावरच सर्वाधिक प्रेम करतात आणि त्याच्यासाठीच सर्व चराचर जगावर सुद्धा प्रेम करतात. या श्रीकृष्णांनाच तू सर्व आत्म्यांचा आत्मा समज. जगाच्या कल्याणासाठीच मायेचा आश्रय घेऊन ते येथे देह धारण करणाऱ्यासारखे वाटतात. जे लोक श्रीकृष्णांचे खरे स्वरूप जाणतात त्यांच्या दृष्टीने या जगामध्ये जे चराचर पदार्थ आहेत ते सर्व श्रीकृष्ण स्वरूपच आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नाही. सर्व वस्तू आपल्या कारणातच राहत असतात. त्या कारणाचे सुद्धा परमकारण भगवान श्रीकृष्ण आहेत. तर आता सांग, कोणत्या वस्तूला श्रीकृष्णांपेक्षा वेगळी म्हणावे? सत्पुरुषांचे सर्वस्व असणाऱ्या पुण्यकीर्ती मुरारींच्या पदपल्लवरूपी नौकेचा ज्यांनी आश्रय घेतला त्यांच्या दृष्टीने हा भवसागर वासराच्या खुराने पडलेल्या खड्ड्यातील पाण्या एवढाच आहे. त्यांना परमपदाची प्राप्ती खात्रीने होते आणि संकटांचे निवासस्थान अशा या संसारात यावे लागत नाही. तू मला विचारली होतीस की भगवंतांनी 5व्या वर्षी केलेली लीला बाळगोपाळांनी 6व्या वर्षी कशी सांगितली, त्याचे हे सर्व रहस्य मी तुला सांगितले. भगवान श्रीकृष्णांनी बाळगोपाळांबरोबर केलेला वनविहार, आघासुराचा वध, हिरवळीवरचे जेवण, वासरे व गोपाळांचे अलौकिक चिद्विलास रूप आणि ब्रह्मदेवांनी केलेली ही श्रेष्ठ स्तुती जो सर्व मनुष्य ऐकतो आणि कथन करतो त्याला सर्व पुरुषार्थांची प्राप्ती होते. अशा प्रकारे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी कुमारावस्थेला अनुरूप असे लपंडाव, सेतुबंधन, वानरांप्रमाणे उड्या मारणे इत्यादी अनेक खेळ खेळत आपली कुमारावस्था व्रजामध्ये संपविली. अध्याय 14 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया दशमस्कन्धे पूर्वार्धे ब्रह्मस्तुतिर्नाम चतुर्दशोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनकाय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.